पाहुया पुढचा चेंडू और ये अमर के बल्ले से निकलती हुई गोली की रफ्तार से और यहाँ पे पकड़ेंगे पाएंगे। तू चल मैं आया तो ठोक दीजिए। हा व्यक्तिमत्व आहे ना, या व्यक्तिमत्वाने कॉलेजचा प्रवास एसटी ने केलेला आहे। त्यावेळेला अजय पाटीलकडे काही नव्हतं, बसमध्ये जायचे बसमध्ये यायचे। कॉलेजचा शिक्षण हा बसमध्ये एसटी ने प्रवास करून घेतला या माणसाने। त्याच्यानंतर दिवस बदलले, काल बदलली, वेळ बदलला आणि एक सर्वसामान्य माणूस आज मात्र सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलप्सच्या माध्यमातून एक बिल्डर म्हणून नव्या रूपाने कोपरगावमध्ये पदार्पण केलं। आणि पाहता पाहता हे गणरायाचं मंदिर आणि या स्पर्धेसाठी तब्बल रोख कॅश 1 लाख रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। टाळ्या वाजवायचा या गरीब माणसासाठी। शून्यातून विश्व निर्माण करणारा हा माणूस आहे आणि ज्याच्या जवळ कधी जा, यांच्या ऑफिसला कधी जा, कधी कुठल्याही गावातील खेळाडू जाऊ द्या, कधी नाही म्हणत नाही। आणि पुन्हा एकदा झेल बाद फलंदाज एकावर एक मोहर लागतोय। आले बघा, हॅट्रिक साठी 5,000 रुपये पारितोषिक मुलाला आहेत दादांकडनं। माली बुवा जनार्दन माली, एकनाथ माली इथे आले सर्व माली। बक्षिसाची खैरात 5,000 आहेत, त्यातनं अडीच त्याला अडीच याला दे कर्ज आई जर बंद कशाला काय बरं। अभी तो कितने 2 विकेट चपकाए है, 1 की जरूरत है। आधी तेरी आधी मेरी, कभी बाजू उधर कभी बाजू इधर। अभी तो टीम का स्कोर मिला के स्कोर गार्ड के स्कोर 26, 3 विकेट खोने के बाद 26 धावांची गरज बघा। बघा आता मात्र माहोल वाढलाय, भाव वाढलाय। बघूया 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे एक षटकारासाठी आणि ते मात्र 5,000 कमावले। वाह वाह, स्वतःचे पप्पा बोलले या बॉलवर बोलतो बोर्ड घेणार 100%। वाह पैसे आले। दस्त मालिया नीला माल्यानं घातला दुकान, माली आला बायांच्या घरी, बाया माझ्या कोपर गावावरी, मुलगा माझा काय कामगिरी करी, होतो माली उतरला घाटातून। जबरदस्त डीजे मास्टर तो माली गाणे लावा। आणि ते म्हणाले की या चेंडूवर बोलतो बोर्ड घेईल, काय चाललंय जबा नाही रे। राम भाऊ बोलतात घालवलं आमचं 6,000 रुपये। गादा घेऊन बाहेर आलेत। बॅट्समन दादा होता, आता उतरलेत कोण।